तर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली। यावेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्रामध्ये भटकंती आत्मा आहे, भटकती आत्मा असून ज्यानं राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता केली आहे। सोबतच मोदींनी राहुल गांधींवर देखील निशाणा साधलाय। कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है कि कांग्रेस के शहजादे को पूछो कि गरीबी से कैसे हटती है, तो वो कहते हैं खटाखट खटाखट। शहजादे को पूछो ग्रोथ कैसे होती है, तो वो कहते हैं ठकाठक ठकाठक। शहजादे को पूछो कि विकसित भारत बनाने का कोई प्लान है, तो वो कहते हैं टकाटक टकाटक। धर्म के आधार पर एससी, एसटी, ओबीसी जिनको आरक्षण मिला हुआ है, संविधान के द्वारा मिला हुआ है, संसद के द्वारा मिला हुआ है, बाबा साहब आंबेडकर के कारण मिला हुआ है, अब उसमें डाका डाल करके उसमें से निकाल करके धर्म के आधार पर मुसलमानों को देने की योजना बना रहे हैं। तर बारामतीमध्ये आम्ही अनेक कारखाने आणले, शिक्षण संस्थाही आम्ही काढल्या आहेत, पण श्रेय मात्र त्यांना दिलं जातं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर टोला लगावलाय। आता आमच्यावर टीका करणारे बारामतीमध्ये चांगल्या सुविधा नसल्यामुळे तेव्हा बालचंदन नगरला शिक्षण घेत होते असा टोला देखील रोहित पवारांचं नाव न घेता त्यांनी लगावलाय। काही आम्ही केलं तर आम्ही लोकांना सांगायचो साहेबांनी केलं, त्याच्यामुळं आम्ही आपलं मागच्या बॅकफुटवर राहिलो। काही जण म्हणतात की बाबा कोणी कारखाने आणले, ठीक आहे, तो सुरुवातीचा काळ, त्यावेळेस आपण मुख्यमंत्री होता म्हणून काही कारखाने आले। आपण मेडिकल कॉलेज आणलं, कुणी आणलं, कॅबिनेटला कुणी निर्णय घेतला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज कुणी आणलं, कुणी उभं केलं, कोणाच्या काळात झालं? अहो त्यावेळेस आपल्यातले आता काही भाषण करतात ते शिकायला वालचंद नगरला होते, याचा अर्थ बारामतीला चांगल्या प्रकारचं शिक्षण नव्हतं, वालचंद नगरचं चांगलं होतं म्हणून वालचंद नगरला जात होते। आम्ही राजकारणात आल्यानंतर आम्ही चांगलं शिक्षण आणलं, आता वालचंद नगरचे इथे येतात शिकायला। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली। यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळेस केलं। उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर हल्लाबोल असून त्यांनी राम सातपुतेंवर टीकास्त्र सोडलेलं आहे, तर अस्सल सोलापूरकरांना निवडून द्या असं त्यांनी मतदार राजांना आवाहन केलेलं आहे। बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा असा टोला त्यांनी राम सातपुतेंविषयी लगावलाय। हे जे काय मला माहिती आहे उमेदवार समोरचा कोण आहे, बाहेरून पार्सल आणले म्हणतात, सगळं काही इकडनं जे बाहेर नेत आहेत, महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेत आहेत, पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे।
तशी आता ही इथली जे काही बाहेरनं आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका, परत देऊन टाका. त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येतात इकडे ना, त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत. सोलापूरचा जो माणूस आहे तो अस्सल सोलापूरकरालाच यावेळेला निवडून देणार. तर सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळेस उद्धव ठाकरेंनी हजेरी देखील लावली होती. तर या सभेत प्रणिती शिंदे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. बदला घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं त्या म्हणाल्या. तसंच सोलापूरची एकी बिघडवली आहे असा इशारा सुद्धा प्रणिती शिंदे यांनी दिला. कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल? पण आले, बदला घ्यायला आले. उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविडमधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतायत. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचंय. म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते. अहो महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलाय? आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार, हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीवर नसीम खान यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. यावर आता मवियामधील घटक पक्षांमध्ये सुद्धा एकमत नसल्याचं समोर आलेलं आहे. नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नव्हता, काँग्रेसला उमेदवार बदलण्याची संधी आहे असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. तर नसीम खान यांची नाराजी आम्ही दूर करू, पण उमेदवार बदलाची पद्धत ही काँग्रेसमध्ये नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नका देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नव्हतं किंवा नाही. त्यांनी नसीम खान यांना द्यावी, वर्षा गायकवाड यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी, हा त्यांचाच प्रश्न होता. त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाला आताही संधी आहे उमेदवार बदलण्याची. त्या पातळीला झाली म्हणजे मला माहीत नाही काय सांगितलं आणि काय चर्चा कोणत्या संदर्भातली आहे, परंतु नसीमभाईंची सुद्धा नाराजी आम्ही काढू, ते सुद्धा बरोबर राहतील. ते हाडाचे काँग्रेसचे पुढारी आहेत, ते कायम राहतील. आता उमेदवार वगैरे काही बदलला जाणार नाही. मला अशी तर काही फार पद्धत काँग्रेसमध्ये नाही. पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 3 नावांची चाचपणी सुरू आहे. गावितांना असलेला विरोध पाहता महायुतीकडून सावध भूमिका घेतली जाते. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे 5 दिवस शिल्लक असताना महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. आणि आता निवडणुकीमधली एक प्रसिद्ध मुलाखत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठी चॅनलला पहिली मुलाखत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची न्यूज 18 लोकमतला सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत.
मोदींनी मोदींनी मराठी चॅनलला दिलेली पहिली मुलाखत आहे ती म्हणजे न्यूज 18 लोकमतला दिलेली पहिली मुलाखत. काँग्रेसचा जाहीरनामा आणि राहुल गांधींच्या नॅशनल एक्स-रे योजनेवर पंतप्रधान मोदींनी कसा हल्ला चढवलाय. वारसा करासंदर्भात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधान मोदी काय म्हणालेत. देशात अर्बन नक्षलवाद कोण पसरवतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये दिलेली आहेत. सैम पित्रोदा जी ने जो है इनहेरिटेंस टैक्स की बात की, जो हम लोगों की जमा पूंजी है, जब हम अपने लोग पूरा बचाते हैं अपने फैमिली के लिए, जब हम उसको अपने आने वाली जनरेशन को देंगे तो उस पर भी टैक्स लगेगा और ये टैक्स बहुत बड़ा टैक्स हो सकता है. तो क्या आप कहेंगे कि बीजेपी अगर आएगी तो इस टैक्स को कभी नहीं लागू करेगी? भारतीय जनता पार्टी क्या करेगी हमारे मैनिफेस्टो में साफ हमने लिख करके लाए हुए. अब उन्होंने कहीं सगुफा छोड़ दिया तो मैं भी वो झंडा लेके घूमूंगा, ये सवाल आपके मन में कैसे आ जाता है? भारतीय जनता पार्टी की विचारधारा साफ है जी. हम अपनी विचारधारा के आधार पर कार्यक्रमों को लेकर के, मैनिफेस्टो को लेकर के देश के सामने जाते हैं. कृपा करके ऐसे महाशयों के विचारों को हम पर मत थोपिए भाई. मोदी जी, राहुल गांधी ने एक बात और कही है. वो कहते हैं कि जब वो सरकार अगर उनकी आएगी तो वो एक नेशनल एक्सरे कराएंगे. इसी से जुड़ा सवाल है, इसीलिए मैं पूछना चाह रहा हूँ. एक नेशनल एक्सरे कराएंगे. बात सिर्फ कास्ट सेंसस की नहीं है जो कि वो करते आए हैं, उस पर भी मैं आपका मत जानना चाहूँगा. मगर बात वो कहते हैं इससे आगे है. बात कास्ट की नहीं, बात जस्टिस की है. और वो कहते हैं कि हम जो है एक सोशियो इकोनॉमिक सर्वे लाएंगे, एक इंस्टीट्यूशनल सर्वे लाएंगे और उसमें देखेंगे कि किसके पास किस जाति और किस उस वर्ग के पास क्या है, कितना धन है, कितनी इंस्टीट्यूशंस में भागीदारी है, और उसके बेसिस पर हम इस पूरे सिस्टम को रीडिस्ट्रीब्यूट करेंगे. इसको आप कैसे देखते हैं? सबसे पहले तो इस देश में जो लोग अपने आप को राजनीति के एक्सपर्ट मानते हैं, जो लोग देश के उतार चढ़ाव को बड़ी बारीकी से अध्ययन करते हैं, सबसे पहले उनका दायित्व है कि वो ऐसे लोगों को पूछे कि जिस परिस्थितियों का वर्णन आप कर रहे हो, अगर ये सही है तो 50, 60, 65 साल तो आपने राज किया भाई. ये मुसीबत के जो जन्मदाता आप हो और आपने अब तक ये बर्बादी लाई क्यों? पहले उनका जवाब मांगो भाई. नंबर 1. नंबर 2, एक्सरे का मतलब क्या है जी? मतलब हर परिवार में जाना, घर घर छापा मारना. अगर किसी अनाज के डिब्बे में किसी महिला ने अपने गहने छपा के रखे हैं, उसको भी एक्सरे किया जाएगा, उनके गहने ले लिए जाएंगे, जमीनों का हिसाब किताब किया जाएगा और फिर उसको रिडिस्ट्रीब्यूट करेंगे. ये दुनिया में एक माओवादी विचार ने सब किया हुआ है. दुनिया बर्बाद हो चुकी है जी. ये पूरी तरह अर्बन नक्सल उस सोच का सीधा सीधा प्रगटीकरण है. और इसलिए मैनिफेस्टो आने के 10 दिन तक बाद भी ये जो जमात आए दिन लिखापट्टी करती है ना, वो चुप रही, उनके प्रोटेक्शन में चुप रही है. तब मिलके मेरी जिम्मेवारी बन जाती है कि देश को जगाना कि भाई देखिए आपको लूटने की ये तरकीब हो रही है. और दूसरा पार्ट है, डॉक्टर मनमोहन सिंह जी वगैरह, उन्होंने हर बार कहा है कि भाई जो भी संपत्ति होगी इस पर पहला अधिकार किसका होगा. तो हिसाब किताब बहुत साफ है, वो क्या करना चाहते हैं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. याच मुलाखती संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी सुद्धा भाष्य केलंय. दुर्दैवाने अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा आणि वैयक्तिक स्वार्थ जागृत झाला आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी 25 वर्षाची युती तोडली. कारण युतीचं सरकार आलं असतं तर मुख्यमंत्री बनता आलं नसतं. आणि म्हणून मी यापूर्वी देखील म्हटलंय की जसे आकडे आले, निर्णय आला आणि मग सगळ्या ची समीकरणं सुरू झाली, त्याच वेळेस एक स्टेटमेंट आलं होतं, आम्हाला सगळे दरवाजे खुले आहेत. याचा अर्थ की इतर लोकांच्या बरोबर जे बाळासाहेबांना अभिप्रेत नव्हतं त्या काँग्रेस बरोबर सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी ते गेले. आणि जर ते भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली असती, सरकार झालं असतं, तर त्यांना माहीत आहे की ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मुख्यमंत्री झालं असतं. वैयक्तिक जेव्हा आपण फक्त कुटुंबापुरतं विचार करतो आणि मग निर्णय घेतो, त्यावेळेस मात्र पक्ष मागे जातो, कार्यकर्ते दुखावले जातात आणि मग पुत्र मोहापोई, पुत्र प्रेमापोटी म्हणजे मास लीडर असतात, जे अतिशय कर्मठ कार्यकर्ते असतात, त्यांचं खच्चीकरण केलं जातं. कारण त्यांना त्यांची आडकाठी वाटते, अडसर वाटतो आणि मग पक्षाची ताकद कमी होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुणीही चुकवू नये आणि सगळ्यांनी पाहायलाच हवी अशी सर्वात मोठी मुलाखत तुम्ही बघू शकता आज सकाळी 9 वाजता फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.